श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजपासून मी 11 गुरुवारचं व्रत सुरू केलं आहे. त्यातील हा माझा पहिला गुरुवार होता. त्यामुळे सकाळी मी लवकर उठले होते, पहाटेच उठले होते. सगळं घरातलं आवरलं, किचनचं आवरलं, झाडून वगैरे घेतलं, फरशी वगैरे पुसून घेतली सगळी. म्हणजे माझ्या डोक्यात एकच चालू होतं की पटपट सगळं काम उरकायचं, देवपूजा वगैरे करायची आणि स्वामींची आराधना पूजा वगैरे करायची आणि पटकन ऑफिसला जायचं. कारण खूप उशीर होत होता मला रोजच ऑफिसला जायला. तर मग माझं आवरलं केलं आणि देवाकडे आले. देवांना वगैरे अंघोळ घातली, देवपूजा केली छान अशी. आणि तिथंच खाली स्वामींच्या पूजेचं सामान साईडला काढून घेतलं आणि बाहेर गेले रांगोळी काढायला. तर रांगोळी काही माझी एवढी अशी छान नाही आहे किंवा मी जास्त त्याला काढत बसले नाही. आणि नंतर मग हळदीचं लेपन वगैरे केलं उंबऱ्याला, यथासांग पूजा केली उंबऱ्याची. अष्टलक्ष्मीचे 8 असे ठिपके दिले, म्हणजे 8 ठिपके द्यायचे अष्टलक्ष्मीच्या नावाने. त्यांची पूजा करायची, आराधना करायची आणि उंबऱ्यासमोर किंवा उंबऱ्यावर कापूर जाळायचा आणि धूप वगैरे लावायचा. ह्याने काय होतं की जी नकारात्मक शक्ती जी येणार असते आपल्या घरात किंवा काही नकारात्मकता असते ती निघून जाते. हळदीमध्ये तुम्ही चंदन, अत्तर, कुंकू वगैरे मिक्स करू शकता. गोमूत्र, जल आपलं गुलाबजल हे मिक्स करू शकता. धन, संपत्ता आणि ऐश्वर्य, सुख, समाधान नांदावं म्हणून आपण अष्टलक्ष्मीचे ठिपके देऊन अष्टलक्ष्मीची पूजा करतो. त्याच्यानंतर मी आतमध्ये गेले. स्वामींच्या पूजेसाठी जे सामान ठेवलं होतं त्याच्यासाठी पहिल्यांदा गणपतीची पूजा केली, स्वामींची पूजा केली. स्वामींची पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी घातलं, सूर्यनारायणाला पाणी घातलं आणि नंतर स्वामींपाशी गेले. आणि माझा जो संकल्प होता, ज्याच्यासाठी मी हे उपास केले होते, ते स्वामींना सांगितलं, माझी इच्छा सांगितली आणि संकल्प सोडला. नंतर स्वामींच्या आराधनेत राहिले, त्यांची उपासना केली आणि मला चारित्र्य काही वाचून तर झालं नाही सकाळी, त्यामुळे मी संध्याकाळी येऊन वाचलं. आणि भक्ती फक्त अशी होत नसते की देवापाशी बसून उपासना केली पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, त्याच्यापाशी बसूनच फक्त आराधनेत राहिलं पाहिजे, असं काही नसतं. फक्त नामस्मरण जरी केलं तरी देव त्यातून आपल्याला बाहेर काढतो. अरे वाल्मिकी तरला नामस्मरणावर, तर आपण नाही का होऊ शकणार तसं काही. तर मग तिथून वगैरे देवापासून मी उठले आणि माझं जे घरातलं काम होतं मी ते केलं, स्वयंपाक वगैरे केला. तोपर्यंत सासूबाईंनी ऑलमोस्ट सगळं करून ठेवलं होतं, पण भाजी वगैरे राहिली होती थोडीशी म्हणून ते केली आणि त्यांचा डब्बा वगैरे भरला. आणि तोपर्यंतही माझं चिंटं उठलं होतं. मग ते काय माझं थोडंफार काम राहिलं होतं घरातलं, तर ते माझे पदर घेऊन फिरत होती मागे मागे मागे. तिला असं खूप छान वाटत होतं की अरे वा, मम्मीने आज साडी घातली आहे म्हणून. तर तिला खूप आवडते साडी. ती मला बाहेर जाताना कधीच असा ड्रेस घालू नको म्हणत असते, साडी घालणं मी छान दिसते. तर सगळं केलं मी, आवरलं. तिची मस्ती चालूच होती. दूध वगैरे घेतलं मी. तिला फक्त उठल्या उठल्या तिच्याबरोबर खेळावं. ती लगेच तयारच होते खेळण्यासाठी उठली की. कंपनीत जायचं होतं, उशीर होत होता मला, त्यामुळे मी माझं सगळं आवरलं आणि पटकन कंपनीत जायला निघाले. तोपर्यंत सासूबाईंनी हे मला डब्यात फ्रूट दिले होते, का तर मी दिवसभर काही खाणार नव्हते आणि आल्यावरच जेवणार होते वाचून झाल्यावर चरित्र. तर हे काय आमच्या इथे तर चालूच होतं. हे काय बनाना घेतला आणि आलं मला बाहेर बाय बाय करायला, बाय मम्मी पप्पा. तर मग मी कंपनीत आले, माझं सगळं काम वगैरे केलं परत आणि नंतर घराकडे निघाले. घराकडे निघताना पंच वगैरे केलं, कंपनीच्या बाहेर पडले. तर बाहेर काय हे आमचे ह्यानी रेडीच होते मला न्यायला. काही गाडीवर बसून घरी वगैरे आलो आम्ही. आणि जातानाचा हा प्रत्येक वेळेस हा सनसेट दिसतो आम्हाला, खूप छान वाटतं त्याच्याकडे बघून. घरी आलं तरी चालू होतं हिचं, कपडे घाला, हे नको ते नको. सगळं घरी आल्यावर माझं आवरलं, फ्रेश वगैरे झाले, पुन्हा साडी नेसली. नंतर आले पूजेपाशी, दिवा वगैरे लावला, स्वामीचरित्र वाचलं. स्वामीचरित्र वाचल्यानंतर आरती वगैरे केली स्वामींची. आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवला. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मीही माझा उपवास सोडला. आणि मग काय असं तर होता माझा हा गुरुवारचा दिवस. तर नंतर झोपायची तयारी चालू होती आणि ह्याची मस्ती करायचा मूड.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.